श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, महादेवाला श्रावणातल्या सोमवारी कोणकोणत्या वस्तू अर्पण कराव्यात त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महादेवाला पांढरे गोकर्णाची फुले, मंदार फुलं, महादेवाला पांढऱ्या रंगाची कोणतेही असोत ती फुले अत्यंत प्रिय असतात. सोमवारी शिवलिंगावर ही पांढरी फुलं अर्पण केल्याने मनातील अस्वस्थता दूर होऊन मानसिक शांती आपल्याला लाभते. तांब्याभर शुद्ध जल महादेवाला अत्यंत प्रिय आहे. ते अर्पण करणे म्हणजे हा सर्वात मोठा उपाय मानला जातो. यामुळे मनातील भीती, ताण आणि अस्वस्थता निघून जाते. अखंड अक्षदा, पूजेसाठी वापरले जाणारे तांदूळ म्हणजेच कुठेही तुटलेले नसावेत. सोमवारी महादेवाला अखंड अक्षदा वाहिल्याने घरातील समृद्धी टिकून राहते. त्रिदल बेलपत्र, 3 पानाचे अखंड आणि कुठेही न फाटलेले बेलपत्र महादेवाला वाहिल्याने आरोग्याशी संबंधित तक्रारी कमी होतात आणि इच्छित कार्य सिद्धीस जाते. थोडेसे कच्चे दूध, सोमवारी शिवलिंगावर थोडेसे कच्चे दूध अर्पण केल्याने संकटाशी लढण्याचे मनोधैर्य आणि आत्मबळ प्राप्त होते. पांढरी खडीसाखर, पूजेच्या वेळी महादेवाला पांढरे खडीसाखरेचा किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्याने नात्यातील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण होतो. सुगंधित भस्म, विभूती, भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. शिवलिंगावर भस्म अर्पण करून त्याचा छोटा टिळा कपाळावर लावल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. शमीची पाने, महादेवासोबत शनिदेवाचा आणि गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी शमीची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. काळे तीळ, तांब्याभर पाण्यात थोडे काळे तीळ मिसळून त्याचा शिवलिंगावर अभिषेक केल्याने घरातील नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा निघून जाते. शुद्ध मध, महादेवाला मधाचा अभिषेक केल्याने किंवा 1 थेंब मध अर्पण केल्याने आरोग्यामध्ये सुधारणा होते आणि वाणीत सौम्यता येते. पांढरे तीळ, मानसिक शांती, ताणतणाव आणि अस्वस्थता जास्त असल्यास सोमवारी पांढरे तीळ महादेवाला वाहिल्याने विचारामध्ये स्पष्टता येते. शुद्ध देशी गायचे तूप, शिवलिंगावर थोडेसे तूप अर्पण केल्याने शरीराला ताकद मिळते आणि आयुष्यातील अडथळे पार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. ताजं आणि घट्ट दही, महादेवाला दह्याचा अभिषेक केल्याने जीवनात स्थैर्य, यश आणि आत्मिक शांती मिळते. साखरेची पाणी, सोमवारी तांब्याभर पाण्यात थोडी साखर मिसळून ते पाणी अर्पण केल्याने रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते. अष्टगंध किंवा पांढरे चंदन, चंदनाचा लेप किंवा टिळा शिवलिंगावर लावल्याने मनातील राग शांत होतो आणि सकारात्मक विचार वाढतात. हिरव्यागार दुर्वा, महादेवासोबतच त्यांच्या परिवारांची म्हणजेच गणपती आणि कार्तिकेयाची कृपा मिळवण्यासाठी 3 किंवा 5 दुर्वा अर्पण कराव्यात. द्रोण पुष्प, कुकर्मा हे पांढऱ्या रंगाचे लहान फूल महादेवाला अर्पण केल्याने आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. पिवळे कण्हेरीचे फुलं, सोमवारी पिवळे कण्हेरीचे फुलं वाहिल्याने घरात आनंद, उत्साही आणि मांगल्यपूर्ण वातावरण राहते. 1 आवळा किंवा आवळ्याची पान, सोमवारी महादेवाला आवळा अर्पण करणे किंवा आवळ्याचं पानाचा अभिषेक करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. अख्खे जवस अर्पण केल्याने कौटुंबिक कलह, वादविवाद आणि घरातील गैरसमज मिटण्यास खूप मदत होते. हिरवे मूग, सोमवारी थोडेसे अखंड हिरवे मूग शिवलिंगावर वाहिल्याने बुद्धिमत्ता वाढते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. विड्याची पानं, नागवेलीची पानं, एक स्वच्छ विड्याची पान अर्पण केल्याने व्यवसायात
किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. वेलची आणि लवंग. पूजेचे सांगता करताना वेलची आणि लवंग महादेवाला अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होऊन कामात यश मिळते. शुद्ध गंगाजल. साध्या पाण्यात काही थेंब गंगाजल मिसळून अभिषेक केल्याने मनाला आणि आत्म्याला अलौकिक समाधान लाभते. पिवळी हळद आणि कुंकू सोडून पांढरी फुले. महादेवाला हळद कुंकू थेट न वाहता केवळ पांढरी वस्तू आणि अक्षदा वाहिल्याने पूजेची पूर्ण फळ मिळते. इत्र किंवा सुगंधित तेल. शिवलिंगावर एक थेंब पांढऱ्या गुलाबाचा किंवा मोगऱ्याचा इत्र अर्पण केल्याने मन प्रसन्न राहते आणि नकारात्मक विचार दूर जातात. बेलफळाचा रस किंवा गरा. सोमवारी महादेवाला बेलफळाचा थोडासा रस अर्पण केल्याने शारीरिक आजार आणि थकवा दूर होण्यास मदत होते आणि मनाला शांती मिळते. पांढरी सुती वस्त्र व धागा. महादेवाला पांढरा सुती धागा किंवा छोटे वस्त्र अर्पण केल्याने कार्यात शिस्त आणि यश प्राप्त होते. कापूर आणि तुपाची आरती. पूजेच्या शेवटी शुद्ध कापूर आणि तुपाचा दिवा लावून आरती केल्याने घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ओम नमः शिवाय हा महामंत्र. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे वरील कोणतीही वस्तू अर्पण करताना मनात आणि ओठावर शांतपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे हीच खरी पूजा आहे. पांढरी धोत्र्याची फुलं आणि फळ हे वाहिल्याने महादेवाला सोमवारी आपल्या मनाला समाधान आणि शांती वाटते. मैत्रिणींनो, हे सर्व वाहून आपण महादेवाचा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने मनाला शांती, समाधान आणि आनंद मिळतो. अशा प्रकारे आपण दर सोमवारी महादेवाला या सर्व वस्तू व्हायच्या आहेत, पूजा करायची आहे आणि सर्व पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ.